हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, MPSCने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला होता तो आता बदलण्याची शक्यता आहे। तर बघा, मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं होतं, त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की विद्यार्थ्यांच्या हिताचे सर्व निर्णय घेतले जाईल। ऑनलाईन परीक्षा जर विद्यार्थ्यांना कठीण वाटत असेल किंवा त्याच्यामध्ये काही समस्या असतील तर आपण ऑफलाईन एक्झामसाठी देखील प्रयत्न करू, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। तर बघा, मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि योग्य विचार करून त्यामध्ये बदल केला जाईल। म्हणजे त्यामध्ये मुख्यमंत्री सकारात्मक आहे। आपल्याला एकच गोष्ट करायची गरज आहे, जी आंदोलन सुरू आहे ते आंदोलन सुरू ठेवायचं, त्यासोबतच त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उभं राहायचं। आता सध्या आंदोलनाची काही आपल्याला अपडेट मिळालेली नाही आहे, पण जर आता भविष्यामध्ये याच्यामध्ये आंदोलन करायचा निर्णय घेतला तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा। तर बघा, आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे, पण आता ऑफलाईन घेतली तर आता त्यामध्ये 2 ते 3 पूर्व घेण्याचा निर्णय आयोग बदलू शकतं का? त्यासोबत 2 ते 3 पूर्व होईल आणि ऑफलाईन एक्झाम होऊ शकते का, याबद्दल अजून काही क्लॅरिटी नाही। आता येत्या आठवड्यामध्ये आपण जर आंदोलन केलं तर येत्या आठवड्यामध्ये याच्याबद्दल आपल्याला नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे। हा निर्णय बदलण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांनी जर आयोगाला पत्र पाठवलं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने तर याच्यामध्ये बदल होऊ शकतो। पण आता हे बदल फक्त एक्झामच्या बाबतीत होता, ऑनलाईन एक्झामच्या बाबतीत होता की पूर्व पण परीक्षा त्या बाबतीत होतात, हे आपल्याला बघणे गरजेचे आहे। तर बघा, पण आता बघा, आता जेवढे जास्त वर्ग ॲड झाले, वर्षातून एक जरी परीक्षा झाली, 2 ते 3 परीक्षा जरी नाही झाल्या पण एक जरी परीक्षा झाली, पण एवढे वर्ग ॲड झाल्यामुळे आता ही जाहिरात 700, 800, 900 राज्यसेवाची जाहिरात 700, 800, 900 जागांपर्यंत जाऊ शकते। त्यामुळे एकच पूर्वपरीक्षा देऊन आपण थोडेसे चांगले मार्क्स पाडून त्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतो। त्यामुळे जरी 2 ते 3 पूर्वपरीक्षा रद्द झाल्या तरी घाबरून जाण्याची काहीही गरज नाही, कारण की इतके वर्ग 82 वर्ग जे ॲड झालेले आहे त्यामध्ये इतके पदं रिक्त आहे की पूर्वपरीक्षेला 600+ किमान 600+ जागा जाण्याची शक्यता आहे। आणि 600+ जागा जर गेल्या तर निश्चितच 13 ते 15 हजार मुलांना, आता ज्यावेळेस आपल्याला 623 जागा होत्या त्यावेळेस 623 जागासाठी 13,000 मुलं आयोगाने घेतले होते। तर आता तेवढे जर जागा आल्या 600+ तर किमान 13,000 मुलं मुख्य परीक्षा देतील। पण त्यापेक्षामध्ये वाढले 700, 800 जर झाले तर 15-17 हजारपर्यंत आयोग राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला घेऊ शकते। त्यासोबतच आता कंबाईन गट ब आणि गट क मध्ये देखील पूर्वपरीक्षेमध्ये जागा वाढ होऊ शकते। त्यामुळे एक जरी पूर्वपरीक्षा झाली तरी आपल्या हिताचेच आहे, आणि 2 ते 3 पूर्वपरीक्षा झाल्या तर त्या डिवाईड होणार आहे जागा, परत कट ऑफ हायच लागणार आहे। त्या 2 ते 3 परीक्षेपेक्षा एक परीक्षा देणे कधीही चांगले। त्यामुळे आता येत्या आठवड्यात जर काही आंदोलन झालं तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।